श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू भगिनींनो, आज मी तुमच्यासाठी असा एक विषय घेऊन आले आहे की मंगळ ग्रहाचा अतिशय पॉवरफुल योग होय आणि त्याचाच इतर राशींवर होणारा फायदा. कोणत्या आहेत त्या राशी यावरच आज आपण पुढे चर्चा करणार आहोत. आता मंगळाचा जोरदार योग काही राशींचं नशीबच बदलून टाकणार आहे. 7 डिसेंबरला मंगळ हा धनु राशीमध्ये येऊन आपला जलवा दाखवणार आहे. आश्चर्यकारक यशही मिळेल आणि प्रमोशनाचा देखील योग तयार होणार आहे. विरोधक तर पूर्णपणे हरणार आहेत. आरोग्यही चांगलं राहील. मित्रांनो, यावेळी वर्षामध्ये ग्रहाचा सैन्यप्रमुख मंगळ फारच ताकदीचा योग घेऊन आलेला आहे, जो अनेक राशींसाठी मोठे वरदान ठरणार आहेत. 7 डिसेंबरला मंगळ आपली दिशा बदलून देवगुरु बृहस्पतीच्या धनु राशीमध्ये येणार आहेत. इथे देवगुरु बृहस्पती आणि मंगळ एकमेकांवर 150 डिग्री अंतरावर असतील आणि षटाष्टक योग बनेल आणि या योगामुळे अनेक राशींचं नशीब जागणार आहे. आश्चर्यकारक परिणाम दिसून येतील. या राशींवर आनंदाचा वर्षाव तर नक्कीच होईल. सोबतच समाजामध्ये मान सन्मान वाढणार आहे. शत्रू पूर्णपणे पराभूत होणार आहेत. कर्जातून मुक्तीचा मार्गही सापडेल. कोर्ट कचेरीच्या प्रकरणामध्ये जबरदस्त यश मिळणार. वडिलांच्या मालमत्तेचाही फायदा होणार आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास चंद्रावर पोहोचेल. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला ऊर्जा, धैर्य, जोश, शौर्य, ताकद, आत्मविश्वास, मेहनत याचं प्रतीक मानलं जातं. मंगळाला जमीनचा कारक ग्रह मानला जातो. हा ग्रह खास करून व्यक्तीच्या इच्छाशक्तीवर आणि विल पॉवरवर, आत्मपरीक्षणावर आणि संघर्ष करण्याच्या क्षमतेवर प्रभाव टाकतो. हा आपल्या आत ऊर्जा आणि धैर्य निर्माण करतो. त्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ मजबूत असतो. ते लोक खूप जोशात असतात, धैर्यवान असतात, कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यास नेहमी तयार असतात. आता मंगळ आपल्या मित्र ग्रह बृहस्पतीच्या राशीमध्ये येतो, त्यामुळे काही राशींचं नशीब उजळणार आहे. तुम्ही असंही म्हणू शकता की काही राशींची आता डंका वाजणार आहे. अशी कोणती आहे ती रास? भाग्यवान राशी कोणत्या आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आता मी तुम्हाला त्या राशीबद्दल सांगणार आहे ज्यांच्यासाठी हा योग, हा मंगळाचा गोचक एक वरदान ठरणार आहे. आणि त्यातलीच पहिली भाग्यवान राशी म्हणजे मेष राशी. मंगळाची ही स्वतःची राशी आहे, मेष राशी. मेष राशीच्या लोकांचे जुने अडकलेले कामं पूर्ण होतील. धैर्याने तुम्ही निर्णय घ्याल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर मोठे काहीतरी होतंय सध्या, डील फायनल होऊ शकते. नोकरी करत असाल तर प्रमोशन मिळण्याची संधी तुमच्याकडे आता चालून आलेली आहे. परदेशातून चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी हा वेळ तुमच्या बाजूने आहे. तुमची तब्येत चांगली राहणार आहे. विरोधक तुमच्या चारही बाजूंनी अडचणीत पडतील. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ परदेश प्रवास आणि करिअरसाठी खूप छान आहे. मोठ्या भावांचा आता साथ मिळणार आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या प्रयत्नांनी तुम्हाला आता नवीन अनुभव येतील, नवीन दारे उघडणार आहेत. चला पुढे दुसरी रास आहे. दुसरी भाग्यवान रास म्हणजे ती कर्क रास. आणि हा योग कर्क राशीच्या लोकांच्या करिअरसाठी अतिशय उत्तम आहे. खूप मोठ्या प्रमाणावर आता उछाल उडी मारणार आहे. करिअर संबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची आता ही संधी चालून आलेली आहे. जुन्या व्यवसायाला पुढे नेण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचे जुने क्लायंट आता परत येऊ शकतात. नवीन क्लायंट पण तुमच्याबरोबर जोडले जातील. समाजात तुमची ओळख आता वाढणार आहे. उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होईल आणि बचतही होईल. विद्यार्थ्यांसाठी विशेषतः शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते.
जर कोर्टामध्ये काही प्रकरण चालू असेल तर मोठा आराम मिळेल. वडीलधाऱ्याच्या संपत्तीचा फायदा आता तुम्हाला होण्याची जास्त शक्यता आहे आणि नवीन मालमत्ता तयार करण्यातही तुम्ही यशस्वी राहू शकता. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी आता तुम्हाला मिळणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील आणि परदेशातून काही छान बातमी ऐकायला मिळणार आहे. चला आता पुढे तिसरी रास म्हणजे ती तिसरी भाग्यवान रास म्हणजे वृश्चिक रास आणि ही मंगळाची स्वतःची रास आहे. वृश्चिक राशीतील लोकांचा आत्मविश्वास आणि ऊर्जा दोघेही वाढणार आहेत. तुमच्या निर्णय क्षमतेमध्ये सुधारणा होणार आहे. तुम्ही सर्वात कठीण परिस्थितीतही तुमच्या बाजूने करू शकाल. कोर्ट कचेऱ्यांची काही प्रकरणं चालू असतील तर निर्णय तुमच्या फायद्याचाच होणार आहे. शत्रू तुमच्यासमोर टिकू शकणार नाही. प्रत्येक क्षेत्रात आता तुमचा दबदबा वाढणार आहे. तुमचे फॅन फॉलोईंग देखील वाढणार आहेत. काही अशा क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल जिथे यश मिळणं तुमचं स्वप्न होतं. तुम्ही संघर्ष करत होतात पण यश मिळत नव्हतं, पण तुमच्या मेहनतीने, प्रयत्नांनी आणि आता मंगळाच्या आशीर्वादाने तुम्हाला अशी कामगिरी मिळेल की प्रतिस्पर्धी आता थक्क होतील. हो मित्रांनो, राजदरबारामध्ये आता तुमचा प्रभाव वाढेल आणि सरकारकडूनही काही फायदा होईल असं सध्या योग दिसत आहे. या राशीची ताकदवान योगामुळेच वृश्चिक राशीच्या लोकांना लव्ह लाईफमधून करिअरपर्यंत अनेक सकारात्मक परिणाम दिसायला लागतील. आता सगळ्यात चौथी भाग्यवान राशी म्हणजे धनुरास. होय, ज्यात मंगळ गोचर करत आहे. त्यामुळे धनुराशीचे लोक आता भाग्यवान राहतील. पण तुमच्या धनुराशीवर शनीची ठैया चालू आहे. त्यानंतर मंगळाचा हा योग तुमचे अनेक अडकलेली कामं पूर्ण होण्यास मदत करेल. करिअरमध्ये तुम्ही झपाट्याने पुढे जाल. समाजामध्ये आणि कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढणार आहे. तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुम्हाला स्वतःला खूप ऊर्जा भेटणार असं वाटेल. कुठल्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याची वेळ अनुकूल आहे. चला तर आता पाचवी भाग्यशाली रास म्हणजे मीन रास. ही बृहस्पतीची रास आहे. मीन राशीवर शनीची 7.5 चालू आहे. पण मंगळ तुमच्या मीन राशीच्या लोकांना करिअरमध्ये आणि आर्थिक बाबतीत जोरदार यश देणार आहे. परदेशातून चांगली बातमी येणार आहे. कोर्ट कचेरीच्या प्रकरणामध्ये आता दिलासा मिळणार आहे. वडीलधारकांची संपत्ती मिळवण्याची शक्यता आहे. प्रमोशन मिळण्याचीही संधी आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुमचं आरोग्य अतिउत्तम राहणार आहे. तुम्हाला खूप ऊर्जा जाणवेल आणि तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्या पुढे टिकू शकणार नाहीत. हो बंधू भगिनींनो, आजचा ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ. वरील माहिती जर आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. हो, आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यासाठी विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.